फिजिकल मेथड्स टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ ब्रेस्ट मिल्क वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपला स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण अलग पद्धती वापरीकन स्तनाची दुधाची मात्रा कशी वाढवणं ही जाणी लिहू. पहिलं मापन कंगारू सारखी काळजी लेना ह्यापासून सुरुवात करू. या पद्धत म्हणजे शक्य तितके टायमालोक त्वचेचा बाळाची त्वचाकन संपर्क राहणं जरुरी ह. ध्यानातल्या की कंगारू सारखी काळजी लेवासाठी ची पद्धत त्याच सिरीजची दुसरी ट्युटोरियल म्हणजे स्पष्ट करली ह. पुढं आपण लेट डाऊन रिफ्लेक्स नाहीतर ऑक्सिटॉसिन रिफ्लेक्स म्हणजे सुधार कसा करवाचा ही शिकून. त्याची पहिलं ऑक्सिटॉसिन काय ही माहीत असणं जरुरी ह. ऑक्सिटॉसिन हा एक हार्मोन जी दूध निघवाची प्रक्रियेला प्रोत्साहित करतो, ज्यामुळे बाळाबद्दल विचार करवाकन दूध बाहेर पडतो. म्हणूनच दूध बाहेर निघवासाठी पहिलं बना आराम करवाचा आणि मगून त्यांची शांत बाळाकडे देखवाचा. ते त्यांची बाळाचं धोयल नाही त्या कपड्यांचा वाजवी लिहू शकतं आणि तसाच सुखदायक संगीत ऐकू शकतं. दूध बाहेर पडवासाठीची अलग पद्धती त्यामुळं मदत होईल ते गरम पाण्याचा शेक लेना, पाठीची वरची बाजूस आणि स्तनावर मालिश करणं. आता आपण गरम पाण्याचा शेक कसा लिवाचा ती देखून. बन गरम पाण्यानं आंग धुणं किंवा त्यांची स्तनावर गरम कपडा धरणं. या दोन्ही पद्धतीचा वापर स्तनाची दुधाची अभिसरण करवास मदत करीन आणि दूध बाहेर निघीन. पुढं आपण मालिश बद्दल शिकून. पाठीची वरची बाजू आणि मानवर मालिश करवाकन दूध मुक्तपणे वाहवायला मदत करीन, कारण पाठीची वरची बाजू आणि स्तनातील नस एकच राहतं. स्तन पान करवाची पहिलं स्तनावर मालिश करवाकन दुग्ध नलिका खुलतं. त्या पायरं दुधाचा प्रवाह मुक्तपणे वाहतं आणि स्तन पूर्णपणे रिकामा होतं. दुधाची प्रमाणात वाढ होतं, उत्पादन वाढतो. स्तनात दुधाची मात्रा वाढवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे बाळाला स्तनावर योग्यरित्या प्रोत्साहित करणं. आता कसा करवाचा ती देखून. बाळाची वरची ओटावर निप्पल घासणं. या पायऱ्या बाळाचा मोठा तोंड उघडवाल आणि अवल पकड करवाल मदत होतं आणि बाळाला पुरेसा दूध भेटतो. स्तनपान करताना खात्री करा की बन बाळाची पूर्ण शरीराला आधार देवाचा. बचा पोट बाळाची पोटाशी स्पर्श होईल पाहिजे. बाळाची डोळे आणि मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत पाहिजे. बाळाचा नाक बची निप्पलची रेषेत पाहिजे. बाळाची हनवटी पुढं आणवाची आणि बची स्तनामध्ये ढकलवाची. खालचा होठ बाहेरची बाजूस वाकायला खात्री करवा की बाळ स्तनावर पकड करताना एरिओलाचा खालचा भाग जास्त तोंडात लिहीन. त्यामुळं एरिओलाच्या खालच्या भागापेक्षा वरचा भाग जास्त दिखातो. कृपया ध्यानातल्या एरिओला हा निप्पलभोवतीचा गडद भाग पुढं आपण आणखी एक शारीरिक पद्धत देखून ज्या स्तनावर हळवापणा दाबणं असा करवासाठी स्तनपान दरम्यान स्तनाल पकडीकन हळुवारपणा दाबणं. दुधाची ग्रंथीवर हळुवारपणा दाबल्यावर जास्त दूध बाहेर निघवायला मदत होईल. यामुळं बाळाची प्रत्येक चोखण्यासह जास्त दूध बाहेर निघवायला मदत भेटीन. स्तनावर धीरिकन दाब दिवाकन त्याच सिरीज म्हणजे दुसरी ट्युटोरियल म्हणजे स्पष्ट केला एक गंमतदायक बात अशी की रात्रींची टायमाल दूध पाजणं महत्वाचा राहतो. आपण समजी लिहू का? रात्रींची बख स्तनाची दुधात प्रोलॅक्टिन हार्मोनची संख्या जास्त असतं. जेव्हा बाळ रात्रींची टायमाला जास्त दूध पितो त्या पायऱ्या स्तनाजवळ दुधाचा प्रमाण सुधारतो. ती बाळाची वाढवात मदत करतो. दुधाचा प्रमाण वाढवा करता आणखी एक महत्वाचा पर्याय म्हणजे घडी घडी दूध पाजणं. बाळाला किमान 24 तासात 10-12 बख दूध पाजला पाहिजे. अन रात्रीन 2-3 बख बाळाला दूध पाजणं देखील महत्वाचा बाळ भुकेल धरवाचा नाही. लवकर भुकेची संकेतांकडं ध्यान द्या, जसं की बाळ त्याचं खांदं अन पाय हलवतो. बाळाची गालावर स्पर्श होईन अशी कोणतीही वस्तू कडं त्याचा तोंड तो फिरवतो आणि ती त्याचा तोंड उघडतं. ध्यानातला की बाळाचा रडणं ही अखेरचा लक्षण म्हणून बाळाला जास्त जल्दी भुकेची ध्यानात येताच दूध पाजा. तसाच मंगलचा दूध काढी टाकणं महत्वाचा मगलचा दूध ही स्तनाची मंगलची भागात उपस्थित ही चरबीनं बनेल असतो. ही स्थिरता म्हणजे जाडसर
म्हणूनच बन ही खात्री करी लेवाची की त्यानं एका स्तनातून पुरेपूर दूध पाजला ह आणि त्यानंतर दुसरा स्तन देवाचा. आता आपण बाळाला दूध पाजल्यानंतर स्तनातून दूध पिलायकन काढवाचा याबद्दल चर्चा करून. या पद्धतीत बन स्वतःची हाताकन दूध पिलायकन काढी टाकणा. असा करवासाठी एरिओलाची काठावर अन स्तनाची चामडीवर त्यांच्या बोटा अन अंगठा धरतं. त्यानंतर एरिओलाल धीरेकन छातीची आतली बाजू दाबला पाहिजे. दाबवाचा अन सोडवाचा. बाळाचा चोखणा होलावर ही केला जातो. बन दोनदा स्तनपान दरम्यान दूध काढी टाकला पाहिजे. घडी घडी दूध काढी टाकल्यावर स्तनातील दुधाचा प्रमाण सुधारतो. कायम ध्यानात धरा की कृत्रिम निप्पल अन फॉर्म्युला दुधाचा वापर टाळवाचा काबरा की तो चा दूध कमी करतो. गावडीचा किंवा शेळीचा दूध किंवा फॉर्म्युला दूध पाजणा टाळवाचा. निप्पल कवच टाळवा काबरा की त्या पायरा बाळाचा निप्पल मंझार गोंधळ होतो. ध्यानात धरा की जेव्हा बाळ पहिली बख भुकेची लक्षणा देईन तेव्हा बाळाला दूध पाजवाचा. आरोग्य कार्यकर्त्यानं अव्वल कार्यपद्धतीकन मार्गदर्शन करीकन त्यांचा आत्मविश्वास भरोसा वाढवायचा. बाळाचा वजन रोज 25 ते 30 ग्रॅम वाढायला हका याची खात्री करवासाठी दररोज वजन तपासवाचा. आपण ह्या फिजिकल मेथड्स टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ ब्रेस्ट मिल्क ट्युटोरियलची शेवटची टप्प्यात पोहोचले आहात. आदिवासी विभागातर्फे मी शबाना तडवी आपली रजा लेत. सहभागासाठी धन्यवाद.